जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता सुख झाले ओ सजनी सुख झाले ओ सजनी सुख झाले ओ सजनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा अरे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे
परमा देवर तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा रखमा देवी बाबा रखमा देवी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा हरि जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद तुझा करू अनुवाद तुझा करू अनुवाद गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद तुझा करू अनुवाद तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्व पाय गोविंद आनंद रे ठोबा झाला माझे मने झाला माझे मने आनंद रे ठोबा झाला माझे मने झाला माझे मने जिकडे पाहे तिकडे सर्व पाय गोविंद जिकडे पावे तिकडे माय गोविंद आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे मने आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे मने आदे गेले लोचने विठे सहित पाहुले आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे मने आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे मने सर्व पाय गोविंद जिकडे लोचने विठे सहित पाहुले आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे मने आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे आन करीत भक्तन मुक्तीचे सायास मुक्तीचे सायास मुक्तीचे सायास मुक्तीचे सायास हाते जन्मो जन्मे गुण भक्ती सारस आनंद रे विठोबा झाला माझे मने
झाला माझे मने आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे मने गोड भक्तीचा रस आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे मने आनंद रे विठोबा माझे मने हात फिरले लोचने विटे सैत पाऊले आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे मने आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे मने आवे केले लोचन विटे सैत पाऊले विठोबा झाला माझे मने झाला माझे मने आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे मने आम्हा प्रेमाऊने गाये आम्हा पुणे ते गाये प्रेमाऊने ते गाये माऊने ते गाये हा पठ्ठरे ताराना साठविला हृदये आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे मने आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे मने पंढरीला साठविला हृदयी आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे मने आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे मने आते गेले लोचने विटे सैत पाऊले आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे मने आनंद रे विठोबा झाला माझे मने झाला माझे मने गेले लोचने विटे सैत पाऊले मना गायनाचार्य हरिभक्त पारायण गणेश महाराज तुके खाली वाली झालेले नाही आदरणीय हरिभक्ती पारायण नारायण महाराज स्वामी या गावना तुझा करू अनुवाद गावना विठू तुझा करू अनुवाद गावना विठू तुझा करू अनुवाद गावना विठू तुझा
जिकडे पाहे जिकडे सर्व माझोबी आनंद रे विठोबा झाला माझे मनी आनंद रे विठोबा झाला माझे मनी जिकडे पावे तिकडे सर्व माया गोविंद जिकडे पावे तिकडे सर्व माया गोविंद आनंदार विठोबा दादा माझे आनंदार विठोबा दादा माझे गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद गोवना विठू तुझा करला गोवना विठू तुझा करला जिकडे पाहे तिकडे सर्व जिकडे पाहे तिकडे सर्व आनंद रे विठोबा झाला माझे मनी आनंद रे विठोबा झाला माझे मनी जिकडे पावे तिकडे सर्व माया गोविंद जिकडे पावे तिकडे सर्व माया गोविंद आनंदार विठोबा झाला माझे आनंदार विठोबा झाला माझे देखिले चरणी देखिले लोचनी मिटे सही पाऊले पाऊले देखिले देखिले लोचनी संगीता
देखिले लोचन विटे सहित देखिले लोचन विटे सहित बाबूले अनंतरे विठोबा अनंतरे विठोबा चला विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु गंगाधर महाराज की जय, ब्रह्म नारायण महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। विठ्ठल गाऊना तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद अनंत रे विठोबा झाला माझे मनी देखिले लोचने विटे सहित पाऊले ना करीत पसायास मुक्तीचे सायास ना करीत साधन मुक्तीचे सायास हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखिले लोचने विटे सहित पाऊले तुका म्हणे महाप्रेमा मुनी ते काही पंढरीचा राणा साठविला हृदय आनंद रे विठोबा झाला माझे मनी
देखिले लोचे जीविते सैल पावले महायोग पीठे तटे भीमरण्यम वरम पुंडलिकाय दातुं समागत दिष्टं समानंद कंदं वर ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन जय हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन दुसर चरण संताचिया दुसर चरण दुसर चरण संताचिया दुसर चरण जय हो बाबाजी सद्गुरु तुका कते बाबाजी सद्गुरु ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूप सदा लंकृतं साधु संन्यास योगम मुखे शास्त्रार्थ नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूप गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति वन्दातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि मनोजैवमरुततुल्यवेगं जितेन्द्र बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजै वानरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो पवन सुत विनती पवन सुत विनती हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती गाऊनाचो विठू तुझा करू अनुवाद जिकडे पाठी तिकडे सर्वमय गोविंदा आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखिले लोचे निमिते सैल पावले आज आपल्या योगीराज गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह मानवकृत आणि विशेष अखिल कोट ब्रह्मांड नायक वाद परमात्म्याचं अधिष्ठान आणि ते महाराजांच्याच कृपेने झालं. गुरुवर्य नारायणगिरी महाराज असतील, आता मठाधिपती गोदावरी धामचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि शिवशक्ती आश्रम नांदगाव महंत गुलाबगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या सारख्या पामराकडे समस्त ग्रामस्थ मंडळी पाठवतात आणि भजनी मंडळ असं तरुण वर्ग असं त्यांच्या सगळ्याच्या विशेष सुदैवान असतील चांगले हरिभक्त ते म्हणे तुला कार्यक्रम करावा लागला दुसरे करायचा गावात कार्यक्रम आणि सगळे भजनी मंडळाचा आग्रह असतो मज पामरा ही काय थोर पायाची वाहन पायी महाराजांनी आपल्याला पोटाला परमार्थ शिकवला त्यांची तरी आधी कशी बोलायची काही त्यांच्या आग्रह असताना बोलायचं
माझ्यासारख्याच तर नाही का आता सगळ्याचा करू भगवंताची सेवा आणि भगवंताच्याच कृपेनं विठ्ठल 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 सगळे कोणी गायनाचार्य कोणी काय महाराष्ट्रभर हिंडेल माणसं आहे. आज आपले खालच्या बाजूचे गणेश महाराज शास्त्री त्यांची सुद्धा उपस्थिती आपल्या सप्त्याला लाभली. साबळे मामा असतील, राजू भाऊ आले, नारायण महाराज, समस्त ग्रामस्थ मंडळी आणि इकडून सगळे गावातले मंडळी असतात. तुकाराम नारायण महाराज, कारभारी महाराज आले, तुकाराम महाराज, अप्पा महाराज आले, म्हणजे चोपदार आबा आणि पहिल्या दिवशी गणेश महाराज त्याची हजेरी दरवर्षी तुळशी माता असते. तुम्ही आम्ही खेळी खेळी गदारोळी आनंदी आणि आज मुरमुरवर सोमनाथ महाराज विशेष सोमनाथचं वेगळंच काम आहे काही. त्याला म्हणलं मला काही येत नाही, वैष्णव काय अडचण नाही. गणेश महाराज म्हणायला ठेवलं. योग योग आज गणेश महाराज योग बसले पण तर आपले साधक आपल्याला काय जाणार हे आता तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादामध्ये भगवान पंढरीनाथाच्या कृपेने करू थोडा वेळ सेवा. विठ्ठल 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 महाराज गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिले लोचे जिते सहित पावले. वैराग मूर्ती तुकोबारा आणि अशा स्थितीला गेले. आता निश्चिंतीने पावलो फुलटली आग हवा कृष्णेची कळस महाराज सिद्ध अवस्थेत गेले होते. सुद्धा हा अभंग शेवटी तसं भुपाळी परिक्रमामध्ये येतो. पण आता काहीच करायचं शिल्लक नाही राहिलं. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. सगळं बाद झालं आणि सिद्ध अवस्थेत गेले सिद्ध. आणि आता काय करायचं, श्वास आयुष्य शिल्लक. आता करायचं काय, मग तुझाच अनुवाद, तुझ्या आणि तुझाच गुणाचा अनुवाद, तुझं नामस्कीर्तन असो, भजन असो आणि गुण चर्चा हेच भगवंताचं हे जे करणे आम्हा काम बीज वाढवावे. काय करायचं राहतं साधू महापुरुष महाराज सिद्ध अवस्थेत पामर प्रमुख भगवंतांना आपल्याला 4 अवस्था सांगितली. बद्ध मोक्ष साधक आणि सिद्ध. हा जो अभंग आहे सिद्ध अवस्थेत गेल्यावर महाराजाच्या मुखातून बाहेर. आता काहीच करायचं शिल्लक नाही राहिलं. काय करायचं, भगवंत तुझंच स्वस्थ राहील. काय करायचं, जगाच्या कल्याण संतांचं कामच ते जगाच्या बरोबरी असं फक्त भगवंताची सेवा करायची. दुसरं महाराज न करीत साधन मुक्तीचे साय. मुक्ती नाही असं काही महाराज, मुक्ती प्राप्त झाली तुकोबरायला. ती खिशेत घालून घेतली तुकोबरायला म्हणून आम्हाला लागत. भक्तीचं चिंतन हे झालं महाराज. भक्ती हा 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. पण नाथ भागवत त्याच्या पुढे जाऊन सांगितलं भक्ती हा 5वा पुरुषार्थ आहे. ज्या टायमाला भक्ती 100 नंबरी घडते महाराज, त्या टायमाला मुक्त महाराज. भक्तीचं कामच महाराज त्याला. आणि असं मग बाकीचे इतर साधने काय करायचं काम करत, कारण हेच महाराज कीर्तनाचं सगळ्यात मोठी ताकद आहे. कीर्तन सांग कीर्तन चांगलं हो या आणि अशा या सतत नाम घोषणा हृदयात प्रेम निर्माण होतो. तुका म्हणे आम्हा प्रेमाविने ते काही. तो भगवान पंढरीनाथ जर एकदा हृदयात प्रविष्ट झाला, तो चराचर विश्वात अशी जागा नाही भगवंताचा चराचर व्यापलेले. पण त्याचीच अनुभूती जेव्हा हृदयात येईल आपल्या हृदयात, त्या टायमाला खरं दर्शन आणि मग प्रेम कंठी प्रेम हृदय प्रगटे राम. ज्या टायमाला भगवान परमात्म्याचं हृदय प्रगटे होईल, त्या टायमाला प्रेमाला काही उणीव राहणार नाही. असं सरळ सरळ माझ्या आसपासच्या तुला
करू भगवंताच्या कृपेने सेवा छान विठ्ठल 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 महाराज 1 किलोमीटर वर मंदिर कळाशी 1 किलोमीटर वर जवळ आलं मधलं दिसत पण दगड पायात त्याच्यावर उभा आहे. ज्ञान देव रचिला पाया उभा रे देवालया जनार्दन एकनाथ थांब दिला भागवत तुका झाला शेकळस भजन करा सावकाश आणि कळत झाल्यानंतर एक काम राहत नाही ना बाई महाराज पहिली फडकती भोज आणि निरोपण केले होते असं महाराज हे मंदिर करण्यासाठी अनेक मंडळींनी खूप परिश्रम केले हे एकही देव नसतात तसं सगळ्या गावाचे 100% सहकार्य कोणा 100 रुपये जरी दिले असते एक वीट लागेल असं काही म्हणायचं नाही कोणा आणि मोठमोठे दाते हे काम कसं नसतं आणि धर्माचं काम सगळे काम करतो माणूस अहो लग्न काय मोठे करतो आपण याच्यापेक्षा मोठे बंगले बांधणारे माणसं आहे नाही का पण धर्माचं कार्य कोणी करीत नसतं आणि हे सगळे तरुण मंडळी असतात आमचे जुने भक्त मंडळी असतात लई दिवसाची आशा होती बहु दिवस होती मजा आज घडले साया सरे तुका म्हणे हो या तुमचे निकुंजे भेटी तया पाया सरे नाचत जाऊ त्याच्या गावाने खेळे सुख देईल सारे गावारे खेडिया लवी सावारे गावारे खेडिया सुख देईल लवी सावारे गावारे खेडिया सुख देईल लवी सावारे पुढे गेले ते धाई झाले पुढे गेले ते धाई झाले वन त्याचे मारे नाचत जाऊ गावारे खेडिया सुख देईल लवी सावारे नाचत गावारे खेडिया सुख देईल लवी सावारे गावारे खेडिया सुख देईल लवी सावारे नाचत गावारे खेडिया सुख देईल लवी सावारे बऱ्याच मंडळीला बऱ्याच दिवसापासून वाटत होतं मंदिर उभा त्याचा योग आल्याशिवाय 2-4 दिवस झाले श्रीहरी म्हणून आम्ही बसलो ते म्हणजे आम्ही 5 वर्षापूर्वी विलासराज म्हणले होते पडून तरी काही आणतो आणि आपण चालू करू म्हणजे प्रत्येकाचं काही असं त्याच्यासाठी ते होतं पण त्याला योग्य टाइम आला सगळ्या मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी अथांग प्रयत्न केले याच्यासाठी सगळे पैसा लागतो महाराज आणि या सगळ्या मंडळीने यथासांगाची जेवढी कॅपॅसिटी तेवढे पैसे दिले पैशाशिवाय चालत नसतं महाराज हे काम आणि शारीरिक कष्ट ठराविक मंडळीने इतके घेतले रात्रंदिवस होते महाराज 15 दिवस 12-12 वाजेपर्यंत काम चालू होतं 12-12 वाजेपर्यंत काम चालू होतं त्याच्यामध्ये शंकरराव असतील आमचे चांगदेव भाऊ असतील आमदार असतील अरुण सत्रे असतील आता त्याचं नाव राहिलं राग नका पण सगळ्या मंडळीने परिश्रम घेतला दुकानदार असतील पाहायचे हे करा ते करा आणि सगळ्याचा सहभाग आणि खरे परिश्रम मंडळीने जास्त घेतले आपल्याला काय कोणी जवळ म्हणून नाव नाही घ्यायचं महाराष्ट्राचं पण कोणीतरी करावं लागत असतं तसं होत नसतं हे कार्य आणि जितकं योग्य पद्धतीने केलं मेन गोष्ट अशी आहे कोणी माणसाला काम सांगतात हलका काम सांगतात त्याच्यामुळे त्याला जसं येईल कोणालाच नाही म्हणत हे लावायचं ते हा म्हणायचे त्याला जे लावायचं जी ही फरशी लावायची तीच फरशी लावायची असं करायचं पैसे नसताना सुद्धा काम नाही बंद पडून दिलं पैसे झाले पैशाचं असं कोणा घरात घातले असं काही सांगण्यान दिल्या पण महाराज काही करीन माणूस पण झटायला आणि ही मंडळी झटले धर्माचं कार्य मला तेच सांगायचं कळस लावून 1 किलोमीटर वरून दिसत म्हणजे पायात दगड दिसत त्यांना नावच घेतलं नाही नाव दुसऱ्या दिले जागा आहे नावाला पण महाराज सत्य हे नावाला
सत्य डावलते अशा अथांग सगळ्या ग्रामस्थ मंडळीच्या आणि प्रयत्न ती वास्तू उभी राहिली आणि प्राण प्रतिष्ठा सुद्धा झाली. आता महंत गुरुवर्य महाराजांच्या हाताने फक्त कलश रोवण होणार आहे काल्याच्या दिवशी आणि मंदिराची कलश झाल्याशिवाय पूर्ण नाही महाराज. कलश झाल्याशिवाय पूर्ण नाही. गुलाबगीर महाराज येते. गुलाबगीर महाराजच्या हाताने प्राण प्रतिष्ठा झाली आणि आता 11 तारखेला महंत गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या हाताने कलश रोवण होईल आणि त्याच्या पुढे काय करायचं ते महाराज आवाजाच्या पहिले गाऊनाचू विठू तुझा करू अनुवाद. गाऊनाचू विठू तुझा करू अनुवाद. गाऊनाचू विठू तुझा करू अनुवाद. गाऊनाचू विठू करू अनुवाद. गाऊनाचू विठू तुझा करू अनुवाद. गाऊनाचू विठू तुझा करू अनुवाद. करू अनुवाद. तुझा करू अनुवाद. गाऊनाचू विठू 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 करू अनुवाद. गाऊनाचू विठू तुझा करू अनुवाद. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. आनंद रे विठोबा माझे मनी. आनंद रे विठोबा माझे मनी. आनंद रे विठोबा आनंद रे विठोबा झाला माझे मनी. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. 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 आनंद रे विठोबा झाला आनंद रे विठोबा झाला. आनंद रे विठोबा झाला. आनंद रे विठोबा झाला. माझे विठोबा झाला माझे मनी. आता फक्त एकच आपली जबाबदारी पूर्ण झाली असं काही समजायचं नाही. आता भगवान परमात्म्याचं प्रागट्यकरण झालं महाराज आणि आता खरं कामाला सुरुवात झाली आपल्याला. दररोज पूजा असत, नैवेद्य असत, आरती असत. आता हे सगळं आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे. कोणा एकट्याने करून नाही चालणार नाही. तरी नाही एखादा एकटा पण किती दिवस करीत महाराज. सगळ्याला त्याचा सेवेचा लाभ झाला पाहिजे आणि प्रत्येकाला ठरवलंय मंडळीनं असं एक कळशी आणायची आणि दररोज कळशी दुसऱ्या माणसाकडे त्याला त्याच्या पुढच्याकडे देऊन दररोज हार आणायचा. त्यांनी सकाळची आरती करायची, संध्याकाळची आरती करायची, नैवेद्य. अशा प्रकारे प्रत्येकाची जबाबदारी महाराज आपली 100-150 करायची. किती दिवसातून आपल्याला सेवा वाटले. देवराज आले मनसखी बैसाले. देवराज आले मनसखी बैसाले. देवराज आले मनसखी बैसाले. देवराज आले मनसखी बैसाले. भक्त सिद्ध
सकळ सुखी राहा दास हो तुम्ही सकळ सुखी राहा देव राजे आहे पंचकी वैसले भक्ताशी दिले अभयदान ते भगवान परमात्मा विराजमान झाले त्यांनी आपल्याला अभयदान दिलं त्याच्या पुढे आपले काही कर्तव्य अशा प्रकारे सगळ्याला या उपभोग घेता येते आणि घेतला पाहिजे आणि घेतल्यानंतर सर्व मंडळी आणि अशा पद्धतीने भगवंताचं काय करायचंय आपल्याला त्या भगवंताचं नामस्मरण गाणं नाचणं दिंड्या वाऱ्या तरी कशासाठी महाराज आनंदाच्या सुखाच्या शोधात आपण सगळे सुखाच्या शोधात आतापर्यंत 50 वर्ष वय झाला मी 50 च्या जवळ पण सुखाची ना आपली गाठ झाली का गाठ कोणा असं छातीला हात लावून सांगायचं का मी सुखी झालो म्हणून ह्या विश्वामध्ये सुखी नाही महाराज फक्त एक पार्ट असं आहे संत आणि ते संत त्याच्यानंतर सुख नाही पाहायला भेटत महाराज भक्त असं संत असं फक्त तसं लागलं सुखी व्हायला असं छातीला हात लावून सुखी असं सांगणार आहे का संत सोडून कोणी कम महाराज जाळो संसार आणि पैसे घरादाराचा त्याग केला आणि ह्या जगाच्या कल्याणा संताच्या युद्ध फक्त हे कशासाठी वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार विठोबाचा संतांचं कार्य महाराज आणि काय कळत देव आपल्याला देव काय कळत महाराज देव काय मंदिरात याच्या आधी देव नव्हता पांडुरंग नव्हता का पायची नजर दे महाराज पुसून का बाई वेदांती काही कळलेच नाही शेषशिनला झाला दसरथी भा देव काहो विठेवरी उभा देव काहो विठेवरी उभा काहो विठेवरी उभा वेदांती काही कळलेच नाही शेषशिनला हजार तोंड होते शेषाला हजार तोंड त्याच्या चिन्हाची गेले महाराज करता नाही लागला त्याला समजलं देव कशासाठी भेटले उपाय ह्या भगवंताचं आणि पण मार्ग सांगायचा सोपा केला हो चारही वेदाचे केले विवरण आणि अर्थ ही गहन काढले त्यामधून अर्थ काढला महाराज चारही वेद 6 शास्त्र 18 पुराण काय सांगायचं वेदानंद बोलला वेदानंद बोलला वेदानंद बोलिला वेदानंद बोलिला अर्थ तुकाची साधिला अर्थ तुकाची साधिला विठोबासी शरण जावे विठोबासी शरण जावे अर्थ तुकाची साधिला अर्थ तुकाची साधिला विठोबासी शरण जावे विठोबासी शरण जावे वेदांत बोले अर्थ तुकाची गावी विठोबासी शरण जावी नीच निष्ठा नाम घ्यावे किंवा नाम गावी सगळ्या वेदांचा अर्थ एक 18 ही पुराण हरिशिवारी काही करी आणि
ज्याच्यासाठी भगवंताच्या सत्य स्वरूपाचं भगवंत सत्य आहे महाराज भगवंत आनंद स्वरूप आहे भगवंत सत्य आनंद आत्मय नित्य निरामय जे काज ध्येय योगी याचे ते हे समचरण साजरे विटी पहा मातरी विठ्ठल रूप भगवंत सुखरूप आहे सर्व सुखाचे आधार बाप देवीवर सर्व सुखाचे आधार म्हणे नर हरी सोनार सर्व सुखाचे आधार जनी मनी सारंगर मग भगवंत सुखरूप आहे आपणही भगवंताच्या किती वाऱ्या झाल्या आणि त्या सुखाचा नाम आपला पत्ता आहे का झाला असं पण महाराज सुख म्हणजे असं कल्पनते ही सरे संताई को जे सुख येते संताई को जे प्राप्त होते असं कृपा दान केले सत्य कल्पनते ही सरे तात्पुरता याला सुख म्हणते महाराज आड्या आड्या बंगला तळमळ खाली पाहिजे चित्ताची हळहळ महाराज तो खरा श्रीमंत हा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर तसे त्यांनीच म्हणावं गम गम सदा नाम घोष करू हरी कथा एकच उपाय महाराज तेने सदा चित्ता समाधान सुखकडे ज्याला जायचं आहे ज्याला देव प्राप्त करायचा आहे त्याला फक्त एकच उपाय त्याचं संताईला शरण घ्यावं लागतं संत विना प्राप्त नाही ऐसे वेद देते तेने साधने तुटती भवाची बंधन या भवनधून पार करून जायचं असेल संताशिवाय जाता येत संतायला ते ज्ञान पाहिजे जरी मनी आती आणावे संताया भजावे सर्व जे सेवा सेवा हादार आणि सेवेशिवाय महाराज यथा सांगा काहीतरी पुण्य असं महाराज पुण्य आणि त्या पुण्याचं सगळ्या गावाचं काहीतरी पुण्य असं एवढं मोठं हे अधिष्ठान तयार व्हायला तसं नाही होणार महाराज भगवान परमात्मा इकडे विराजमान झाले ना पुण्य फळले बहुता दिवसा पुण्य फळले बहुता दिवसा उदयाचा ठसावा उदयाचा ठसावा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो संत चरण पावा संत चरण संत चरण आज फिरले माझ्या तोडे आज फिरले माझ्या तोडे आज फिरले माझ्या तोडे आज फिरले माझ्या तोडे आज फिटले माझे घोडे आज फिटले माझे घोडे आज फिटले माझे घोडे आज फिरले माझे घोडे बहुत जन्मीचे सासडे गोंधळले पुढे परब्रह्म सावळे पुण्याचा उदय झाला महाराज संताईची खेळ रात्रीच महाराजांना सांगितलं काय अवस्था होती तुकाराम महाराज परमार्थ वाटाणा चालले महाराज आणि चालता चालता सहज पाखर उडाले बाबांना सांगितलं विशेष पाखर उडाल्यानंतर इतका अनुताप झाला का माझे काहीतरी दोष शिल्लक माझे मजफळो येती आहो आणि त्याच जागेवर महाराजांना अनुष्ठान केलं महाराज पुन्हा पाखर खांद्यावर येऊन बसायचं बसले तुकाराम महाराजांच्या एवढं विकार जीवन झालं माझ्यात काहीतरी विकार स्वतः मनाला वाटलं पाहिजे महाराज आणि सहज एका जणाला चालता चालता काय करते म्हणजे काहीच नाही उभं राहील चालले होते भजन करीत ते म्हणे आपले जेवढे पण चालले तुम्ही उभं राहा असेही म्हणजे आमची जेवढी राखा यांना ठरवून दिलं जेवढीचं राखण करायला तो उभा राहिला आणि फक्त राखायचं सांगितलं होतं महाराजांचं काही ठरलं असं आणि तुकोबा राहायला काय केलं त्याच्यानंतर पाण्याची मडकी भरून आणली पाखरा राखायची
आणि प्रत्येक ठिकाणी अशी मडकी बिडकी आता पाक राहिलं पाणी प्यायला सुद्धा दुसरीकडे जायचं काम नाही राहिलं. ही संतांची अवस्था आहे महाराज. प्रत्येक भूतामध्ये प्रत्येक जीवात्म्यामध्ये भगवंत पाहत होते. संत त्या अवस्थेला जायला आणि तुकोबराय सर्वभूती पाहे का वासुदेवा सर्वभूती पाहे का वासुदेवा सर्वभूती पाहे ग वासुदेवा सर्वभूती पाहे ग वासुदेवा कुसुमिया सुसनिया देता संत साधू भवानी का तो संत साधू भवानी का तुझे संत साधू भवानी का तो संत साधू भवानी का सर्वभूती पाहे एक वासुदेव कुसोनिया ठाव अहंतेचा तोच सकारात्मक शब्द वापरला तोच संत साधू ओळखावानी का महाराज. त्याच्यानंतर तो डायरेक्ट सांगायच्या टायमाला आला पाहिला तर सगळ्या पिशा करून टाकल्या होत्या तिला दाण्याचा पत्ता नाही राहिला. हे अभंग म्हणायला पाण्याची सोय तिथंच झाली म्हणल्यावर महाराज गावात गावात आणि सगळी कमिटीने पंच कमिटीने त्यावेळेस गावातच न्याय निवाडा होत होता. पाहिलं म्हणजे आता काय करायचं आम्ही यांच्याकडे भरून द्यायला शिल्लक नव्हतं राहिलं. तुकोबराय आम्ही सदैव जवळ येता चोर भरके जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखी अशी अवस्था तुकोबरायची झाली. त्याच्या अगोदर ते सावकार होते महाराज ही गोष्ट. जेव्हा सर्वभूती पाहे एक वासुदेव निढ गेले ते ह्या स्थितीत गेले मग मात्र आम्ही सदैव त्याच्यात काय ठेवलं नव्हतं महाराज. आणि आता करायचं तरी काय आणि सजा तरी काय द्यायची तुकोबराय घर वाडा विकायचा ठरला महाराज त्याचं. आणि त्यानं ते सोंगून आता चारा तरी होईल सोंगून मग काही काढले ते पिशा सुद्धा काढून घ्यावं लागत साऱ्या बरं लागत. जेव्हा वरी काय राहायचे महाराज तेव्हा 20 पोतीची नव्हत असते तिच्यावरी 50 पोती झाली. 50 पोती त्याची त्याला पस्तावा आला म्हणजे तुकोबरायची राखायची तर आपल्याला द्यावं लागलं म्हणजे त्यांनी राख जेवढे ठरवून दिलं होतं. पण पंच कमिटी म्हणे बाबा जेवढी कधी आम्ही एकरी 50 पोती वापरत पाहिजे तुझी किती एकरी होती सगळे जास्त तेवढी घेऊन बाकीचे आम्हाला ते गावाला घेऊन टाकले. आणि काय केलं महाराज एक दाना घरी नेला तुकोबराय. त्यांच्या वाड्यात पांडुरंगाचं मंदिर आहे ते मंदिर तुकोबरायला घालण्याच्या पैसे बांधले. विठ्ठल हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रकृती रसाचा ओतला भाव भक्ता माझी रावाया तो विठ्ठल अनापेक्ष सुचिर लक्ष उदासीन गतव्याचा सर्व रंग परित्याग असा भगवंताला आवडत महाराज. आज गोरोबरायची संत शिरोमणी गोरोबा काकाची पुण्यतिथी काय काय सांगा महाराज जीवनामध्ये गोरोबा काकाच्या जीवनातला प्रसंग ह्या याच्यात बसत होते महाराज. ते अनापेक्ष सुचिर लक्ष असे संत गोरोबा काकाची पुण्यतिथी आणि ते गोरोबा काका ज्या टायमाला त्यांचा धंदा चालू होता आपला विटा मडके घालायचे सगळे काम करायचे आणि माती तोडावता तोडावता त्या आई साहेबांनी सांगितलं पोरावर तरी लक्ष ठेवा पाणी आणि ते चिखलाच्या त्या आळ्यामध्ये जमा गोरोबा काका उतरले आणि इतके बसले की ते ही गेले. ते हा विसर पडला होता. नाचतो आनंद मी गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो आनंद मी गातो नाचतो
वेडा झालो मी तव छंदे वेडा झालो मी तव छंदे मी गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो मी गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो अशा परिस्थितीत मी गातो नाचतो आनंदे आणि असा आनंद प्राप्त झाला त्या आनंदाच्या भरात भगवंताचं भजन चालू आणि ते पोरग असं खेळत खेळत आलं महाराज आणि त्या चिखलाच्या आळ्यात आलं चिखलाच्या आळ्यात आलं पण बरोबर आहे स्थितीवर नाही ना महाराज देहावर नाही हा बरोबर आहे बरोबर काका देहावर नाही आणि मग अशा परिस्थितीत त्या पाणी घेऊन आल्या आणि पोरग दिसला मुलगा कुठे दिसला पण त्यांच्या जवळ गेला आणि पाहिलं तर रक्तच थांबलं त्या याच्यात सगळं रक्त झालं आणि पाहिल्यावर त्या मातेने आक्रोश केला काय परिस्थिती असं महाराज स्वतःचा पोरग त्यांच्याच पायाखाली तरी स्थितीवर नाही महाराज ही गोष्ट आपल्याला म्हणावं देवा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी तरी हा जीव सुख पावे देहाचा विसर पडल्याशिवाय महाराज भजनी गायने गोरोबा रंगले एक रूप झाले विठोबाचे पायी एक रूप झाले विठोबाचे पायी एक रूप झाले विठोबाचे पायी भजनी गायने गोरोबा रंगले एक रूप झाले विठोबाचे पायी एक रूप झाले विठोबाचे पायी एक रूप झाले विठोबाचे पायी भजनात इतके रंगून गेले भजन गायन गोरोबा रंगले एक रूप झाले विठोबाच्या पायी आणि सगळा परमार्थ आपला ते एक रूपतेसाठी महाराज त्या चित्ताची हळहळ थांबावा चित्त स्थिर चंचल चित्ताची अशी स्थिरता व्हावा याच्यासाठी सगळा परिश्रम महाराज आणि मग त्या माताचा बोलायला लागले पण हे देहावर नाही आणि थोडे देहावर आले तरी महाराज त्याचा काही खंत नाही केला त्यांनी खंत नाही केला तिढून पुढं आणि भजनात विक्षेप म्हणल्यावर धावले त्या बाई बरोबर काका आणि ते तेव्हा काही घेऊन धावले ते म्हणजे जर माझ्या अंगाला हात लावला पांडुरंगाची शपथ पांडुरंगाची शपथ घातल्यावर महाराज काय आता हे लई पण की आपण असे किती काय आश्वासन देतो किती काय शक्ती घेतो संत महात्म्याचं तसं असतं महाराज ज्या टायमाला त्यांनी महातसे आणि शपथ घेतली जावा स्पर्श नाही केला महाराज संसार कसा व्हायचा जाऊ द्या बोलले असं रागात काही दिवस निघून गेले माणसाला पस्ताव येतो ना पण नाही शपथ पडायला तयार नाही बरोबर का शपथ पडायला तयार नाही पुन्हा त्या बाईने दुसरं लग्न करून आणलं बरोबर काका स्वतःची बहीण आणि लग्न सगळं लागलं आणि ज्या टायमाला वाढवायची पुन्हा नवरी त्या टायमाला बरोबर काकाचे सासरे म्हणे तुम्ही पहिलीला जसं वागवशाल तसं दुसरीला वागा तुम्हाला पांडुरंगाची शपथ महाराज काय केलं कशासाठी वाढावे संतान गृहीत व्हावे धनधान्य हे महाराज ते म्हणत होते नको देऊ देवा पोटी हे संतान तो नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य तुका म्हणे कर फकीराच्या तरी देईल वाची महाराज पहा साधू शब्दायचं आणि अशी पुन्हा पांडुरंगाची शपथ घेतली हे लई निश्चित मार्ग हा भगवंत म्हणजे त्यांनी जीवासारखा जीव आता जीव हा आणि नाही म्हणली महाराज त्यांनी शपथ ते पाहायला एक दिवस काय केलं हे झुटेल होते त्यांच्याजवळ जाऊन झोपले आणि स्पर्श केला त्यांच्या हातात असे धुवून घेतले हात सकाळी गोरोबा काकाने हात जोडून घेतले होते अवधानात चूक झाली त्यांनी काही स्वतः केलं तरी स्वतःचे हात तोडून टाकले महाराज
असे संत त्याला अनापेक्ष निरपेक्ष सुचिरदक्ष महाराज कशाचा ते नाही सर्व भूती एक वासुदेव या स्थितीवर गेले नाही महाराज ह्या विश्वात कणाकणात भगवंत पाहत होते नाही पुन्हा आणि मग असा प्रसंग झाला वारी भगवंतानं त्यांच्या विटा विटा महाराज चांगलं चरित्र जर वाचलं तर काय तो कृपाळू कनवाळू महाराज त्याला नुसतं बोलायचं काय बोलवलं पाहिजे महाराज येई ग तू माय बापा पंढरीच्या राया तुझं विलक्षण झाली काय याती ही नमती कर्म माझे सर्व लज्जा साठवून शरणागती आपला अहम भाव वाचवा महाराज अहम त्याच्या लवडी समज माते न पावती बापरी म्हणून महाराज हे पुनरुक्ती जन्म आपल्या कशाचे अहम मी आणि माझा आणि हेच विसरायला महाराज हे विसरले संन्यासी झाले मी आणि माझे अंतःकरण मी आणि माझे विस्मरण दयाचे विसरले अंतःकरण पारमार्थ संन्यासी झाले पहा महाराज अशा पद्धतीने तुकोबा हे गोरोबा काका आणि गेले आणि योगा असं त्या टाइमला संतांची मोठी मानती आली होती आणि चंद्रभागेमध्ये नामदेवरायाचा कीर्तन चालू होतं आणि नामदेवरायाचा कीर्तन ऐकले आपण नामदेवरायाच्या कीर्तनात काय काय होतं काय 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 ऐकलं आपण आणि असं कीर्तन चालू होतं महाराज कीर्तन पाहायला स्वर्गाची सुरुवात होती महाराज आणि जेव्हा कीर्तन रंगला आणि सगळ्यांना टाळ्या वाजायला लागल्या तेव्हा गोरोबा काका हाताची पण महाराज ते काही देहाचा विसर पडायचा आणि सहज गोरोबा काका हात वर केले आणि त्या या छोट्या हाताला पुन्हा हात आले ही कीर्तनाची ताकद महाराज आणि त्या भगवंताचा येणं महाराज तरी कीर्तनाची नटनाची नाशिले व्यवसाय राहायचे जे तू पापाची नामाची आयुष्य फक्त त्या स्थितीला गेला पाहिजे महाराज त्याचे योग्य सद्गुरू सांगतील तर तसा सामर्थ जर केला महाराज ह्या प्राप्त महाराज आपलं फक्त असं चालू ते काय आपल्यासाठी असं म्हणून परमार्थ नाही चालायचं महाराज तुकोबराचे या अनुभव आहे महाराज भक्ती भक्ती म्हणजे काय अहो जिथं सगळे हे विज्ञान सांगतात तिथून पुढं खरं खरं त्याचं चालू होतं महाराज भक्ती चालू होती सामान्य एक ग्रंथ सामान्य एक संतांचे आमच्या वाल्मिक भवनात त्या दिवशी दृष्टांत सांगितलं होतं सॉक्रेटिस नावाचा एक शास्त्रज्ञ होता आणि त्या शास्त्रज्ञ होण्याचा जगत ब्रह्म सत्य तसंच संतांचं सुद्धा तसंच त्या स्थितीला गेल्यावर महाराज आणि मग त्याला विष दिलं बाकीच्या विष दिलं आणि विष दिल्यावर आता विष जगतामध्ये येतात मिथ्य पाहिजे जगत म्हणत होता मिथ्य पाहिजे विष दिलं मेला महाराज पण तेच विषयाचा प्रयोग त्याच विषयाचा प्रयोग माझ्या नाही केला विष का प्याला राजा जी ने भेजा विष का प्याला राजा जी ने भेजा पीवत पीवत मीरा तीरे पीवत पीवत मीरा तीरे विष का राजा जी ने भेजा पीवत पीवत मीरा हासिरे पीवत पीवत मीरा हासिरे मेरा बेटा स्वतःच्या वडिलांना विष दिलं महाराज लोग कहे मेरा हो गई बाबा बाप कहे फुलनाशी त्या भगवंताच्या नामचिंतनात मीराबाई पायात पत्र बांधून नाचायची राजाची कन्या होती राजकन्या पग घुंघरू बांध मीरा नाची रे 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 मैं तो अपने नारायण की हो गई दासी
पग घुंगरू बांध विराजना ज्या शक्तीस नावाचं शास्त्रज्ञ महाराज मृत्यू पावला त्याच दिवशी भक्तीच्या जोरावर त्या साधू संतांनी बचवलं महाराज विष काय भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे महाराज भागवतात सांगितलं भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे पुरुषार्थ पण भक्ती तशी सांगितली पाहिजे ब्रह्मनिष्ठ महात्म्याची ज्या जन्माला महाराज कृपा होईल हा देवाला आवडतो किंवा आपल्याला संत आवडतो संतायला आवडलं पाहिजे असं काहीतरी करावं लागेल संतायला काय आवडतं संतायला काय आवडणार त्याला नामस्मरण सोडून काही आवडत संतायला नामस्मरण सोडून काही आवडत नसतं आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी ऐका तो प्रकार आवडे देवासी कोणता प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन आवडे देवाशी तो ऐका प्रकार हा प्रकार देवाला आवडतो काय तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा देश आपला धर्मच वैष्णवाचा धर्म भेदा भेद जेव्हा भेद भेदाचं खंडन होईल त्या भगवंताच्या नामचिंतनाला अशी स्थिती प्राप्त होईल भेद गेला पाहिजे भेदा भेद मंगळ सांगितलं ना ऐकाजी तुम्ही भक्त भागवत करा सत्य करा आणि कलियुगामध्ये जर सगळे सामर्थ्य असेल सत्तेचं मोठं सामर्थ्य आहे महाराज सत्य हेच कलियुगामध्ये माझी या सत्य मार्गाचे तप वाचा केले बहु आणि गीतेसारख्या ग्रंथावर टीका कशामुळे करू शकलो माऊलीमध्ये का महाराज माझ्यावर निवृत्ती दादाची कृपा झाली आणि मी सत्याचं आचरण केलं मग महाराज हे मराठ्याची नगरी ब्रह्मविद्येचा सुधार करी किती आता तसं गीता वाचणं किती अवघड आहे आता हे महाराज लोक सत्याची केली आपल्याला वाचता येतं पण महाराज संतांनी काय केलं तीच गीता तोच भगवंत ज्या भगवंतांना कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगितली तोच भगवंत मला स्वरूप करून आला आणि त्या याच्यावर गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंदी लहरी प्रगट केली ज्ञानेश्वरी सर्वसामान्य जीवाला कळाला बंकट स्वामी असते जो पुन्हा मराठी भाषेत केलं अहो निरोप एखाद्याला निरोप सांगायचा आहे आपल्याला तो काही इंग्लिश मधून सांगितलं पाहिजे असं काय त्याला ज्या भाषेत त्या भाषेत सांगा आणि जो सगळे शास्त्र सोपे करून सांगतो महाराज तो म्हणजे आपल्याला काय कोणाला ते नाही म्हणायचं पण सोपं जे करून सांगा अवघड भाषा भगवंताला पाहत होती भाषा देव भाषा ब्राह्मणाला कळत होती त्यावेळेस शिक्षण किती लहानपणा घेतला त्याच भगवंताने माऊलीचा अवतार घेऊन सोपं करून सांगितलं आणि आजही परमात्मा आपल्याला आपण ज्या भूमीत वावरतो तुका म्हणे माझा झालेला निरोप तुका म्हणे माझा झालेला निरोप तुका म्हणे माझा मार्गाय सुंदर रूप मार्गाय सुंदर रूप विटेवरी गाते पावले विटेवरी गाते पावले समान विठेवरी गाती पावले समान विठेवरी गाती
तुका म्हणे मज धाडिले मार्ग हा सोपा सुखरूप विटेवर ज्याची पावले समान तोची एक दान शोधता. महाराज तोच दाता आहे आणि दुसरा दाता सांगितला दाता तोच नारायण स्मरण. महाराज जो त्या भगवान परमात्म्याचं स्मरण करून देतो, आठवण करून देतो, त्याचे नवे नवे त्याचे स्वरूपच ज्ञान करून देतो. भगवानाचं स्वरूप काय बाबा? आनंद अद्वय नित्य निरामय एकाच दिले योगी याची. कसं आहे महाराज त्याचं स्वरूप? काशी सोनका पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाई. काय त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं महाराज. सत्य ज्ञान आनंद गगनाची प्रवर नाही रूप गुण वर्ण जेथे तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरून. एकदा पाहिल्यावर पाहता पाहणे सारोने. महाराज ते पाहिल्यावर दुसरं काही पाहायची इच्छा नाही राहत किंवा ते ज्ञान प्राप्त झाल्यावर पुन्हा दुसरं काही करायचं गरज नाही राहत. महाराज हेच साधू संत आपल्याला सांगत आहेत. आणि अशी भक्ती करू आणि ते अशा आनंदाच्या ठिकाणी प्राप्त झाले. कोणत्या आनंदाच्या ठिकाणी? भगवंताच्या अशा स्वरूपाचं दर्शन झालं त्यांना सत्ताच्या कृपेने. आणि त्याचं वर्णन महाराज अभंगाच्या दुसऱ्या आनंद रे विठोबा झाला माझे मनी. 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 देखिले लोचना विटे सहित पावले. 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 आनंद रे विठोबा झाला माझे मनी. 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 आनंद रे विठोबा आनंद रे विठोबा झाला माझ्या मनी. देखिले लोचेची विटे सहित पावले. महाराज एकदा भगवंताच्या वास्तव स्वरूपाचं दर्शन झालं महाराज. आणि प्रमुख आपल्याला 3 दोष महाराज आपल्याला ते आले. मल विक्षेप आणि आवरण नावाचे दोष. तीर्थयात्रा असतात, दिंड्या वाऱ्या असतात, मल दोष जाईल, विक्षेप जाईल महाराज. 2 जाती व्रत वैकल्य उपवास तापास सगळं करू. पण जे आवरण राहिले महाराज, ज्याप्रमाणे विहिरीत पाणी राहत शेवळ येतात महाराज. शेवळ गेला एखादा पण ते बादली तो एखादा शेवळ बाजूला केल्यावर खाली पाणी चांगलंच आहे. तसं आपल्याला आवरण येईल. किंवा एखाद्या दिव्याला पूर्वी कंदील होते पहा, कंदिलाला काच राहायची, त्याचं लय अंगाने उजेड होता, प्रकाश दिसतच नव्हता. पण संध्याकाळी काच पुसायची असं वर करून, आणि काच पुसल्यावर प्रकाश जास्त पडायचा. तसा आवरण, आणि तो आवरण किती प्रयत्न केला स्वतः कोण आहे सद्गुरूच्या कृपेशिवाय आवरण तो जात नाही. विठ्ठल 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 विठ्ठल.
भगवंताचं स्वरूप निर्गुण रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुझी रघुराय हा त्याचं स्वरूप भगवंताचं काही रंग नाही रूप नाही कसं पाहायचं त्याला कसं पाहायचं त्याच स्वरूप त्याच त्याला तशीच वस्तू लागणार महाराज नाम सुद्धा निर्गुण पण भजावा सगुण भजता निर्गुण पावा विकल्प त्याच्यासाठी सगुणाचं प्रेम काही आलं राहतं सगुणाला नावाला येत नाही महाराज अर्जुनाचा प्रश्न होता त्या टायमाला विश्वरूप भगवंत मग तुझं कोणतं स्वरूप सत्य कोणतं स्वरूप सत्य सगुण का निर्गुण भगवंतानं सगळे साधूचे लक्षण सांगितले त्याचे पुढे सगळं सांगितलं असा जर असा कोणता भक्त तुझ्या येईल कोणता भक्त सगुण भासणारा भासणारा सगळा बारा वाद्य सगळा बारा वाद्य असा भक्त जर असला तर भगवंतानं सगुणही सांगितलं नाही निर्गुणही सांगितलं नाही त्याचे जो बसतो 12 अध्याय जो महात्मा बसतो महाराज ती तयार खिशात घालेली होती पण सगळ्यासाठी माहीतच नाही जायचं ठिकाणच नाही महाराज साध्य जायचं कुठपर्यंत जायचं कुठपर्यंत साधू संतांनी साध्य ठरवलं होतं मग मार्गक्रमण करावं लागलं तसे साधनानं प्रवास करावा लागला साध्यच नाही परमार्थ खेळ नाही महाराज हा म्हणून संसाया सत्ताशिवाय महाराज आणि मग असा प्रश्न होता अर्जुनाला मुक्ती आपल्या विषयी साधू संतांना आपल्याला सुद्धा महाराज गुण गुण समानची माळा त्या आपण तर व्हायला लागला सव्वीस फुलय महाराज त्या माळेमध्ये 26 फुलय आणि तयार गुण गुण समानची माळा घेऊन निघाली ती बाळा नवरदेव नाही गळ्यात घालायला आज मुक्ती तयार आहे तुका म्हणे मुक्ती परमेश्वरी आता दिवसचारी खेळी पण नवरदेव वैराग्याचा काळ वैराग्य लोक भगवंताचा विषय आता भक्ती तरुण झाली ज्ञान आणि वैराग्याचा लोक झाला महाराज ज्ञान आणि वैराग्य क्षीण झाले असं कुठं ऐकलं का आई नंतर पोरं होतं पण संतांनी सांगितलं महाराज परमार्थ सांगायचा कुणीकडे गर्द्याला ज्ञान आणि वैराग्य हे महाराज त्याच्यासाठी परमार्थ आहे महाराज सगळं चाकुरीत जीवन चालावं भगवंताचं जर ते स्वरूप सुद्धा आपल्याला प्राप्त होईल असं वाटलं महाराज चालू संसार अंगाने वैश्व झाला आपला प्राप्त काय होईल सत्य महात्मे तेच राका वाका आणि भंगा पर्वत महाराज सहज अवधानाना मांजर त्या मडक्यामध्ये व्याली होती झंडी होती ती मांजर आणि तसाच आवा लावला तसाच आवा आणि नंतर आवा पेटवला त्या कुंभारानं आवा पेटवला आवा पेटवल्यावर काही एका दिवसात शिजत नसतं ते मडके वाजायचं आवा आणि जाणून नव्हतं ते अवधानाना तरी म्हणजे पुन्हा जर हे पिल्लं वाचले संसार करणार नाही महाराज तेवढा आवाज शांत झाला आणि जेव्हा आवाज खोलला तेव्हा पिल्ल जिवंत पूर्ण मडके लाल होत राहते महाराज कसे राहिले देव न मोडे काटा महाराज ह्या सगळं कामच तसं होतं आणि अशा पद्धतीने मग नामदेवरायाचा प्रश्न होता देवाला भक्तायला असं काही किती ते त्या मुलीची भांडणं म्हणलं नामदेवरायाच्या मुलीचं आणि राका कुंभाराच्या मुलीचं धुना धुता धुता भांडण झालं ही तिच्या बापाला म्हणायची तुझं बाप देवासमोर आपली तुझ्या बापाला सांगण्यात घातल्या पोरीचं भांडण घरी गेलं आणि नामदेवरायाला मुलीनं सांगितलं नामदेवरायाला देवासंग दररोज सल्लगी होती विचारलं देवाला देव म्हणे तू राका कुंभार तो राका खरा भक्त आहे परीक्षा केली सोन्याचं कंगन त्यांच्या वाटावर टाकलं वाटाणा चालले महाराज तो राका कुंभार त्याच्या मागे ती बंका आणि बंका दोघी गेले पण ते त्यांच्या मागे त्यांची पत्नी निघून गेले माती लोटली त्याची न जाणू आत्मा मुलगी घे आणि मुलगी काय म्हणली महाराज आई मातीवर काय माती लोटली म्हणे महाराज सोने रुपये मृत्यू के समान माणिक पाषाण खरेदीचे ह्या स्थितीला सत्य होते महाराज
आणि आशा सांगायचा आपला आनंद टिकत नाही ना आपल्याला आनंद होता 7 दिवस लय आनंद आहे आपला है का नाही? दिवाळी आपल्याला शिमगा यायला नाही आपला आनंद शाश्वत आनंद समजायचा आहे महाराज शाश्वत आनंद भगवंताचे जे महाराज मंदिरात आलं तरी समाधान काय वास्तविक पूजा आहे ध्यान आहे आपण सकाळी बरेच खरंच बाई संतांच्या भावाने भगवंताजवळ विसरत महाराज संसारात विसरत नाही महाराज आली या संसारात हा वेग करा म्हणून ते म्हणले शरण उदार उदारे संत उदारे भगवंत उदारे जीव जीव गायला असं करता करता जप असा महाराज म्हणे ते काहीच नाही फक्त गोड रस दे त्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगा न करी तपसाधन मुक्तीचे सायास न करी तपसाधन मुक्तीचे सायास न करी तपसाधन मुक्तीचे सायास न करी साधन मुक्तीचे सायास नगरी तप साधना 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 मुक्तीचे सायास नगरी तप साधन 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 मुक्तीचे सायास नगरी तप साधना 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 मुक्तीचे सायास नकरी तप साधन मुक्तीचे सायास लय आपण साधने कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी मी एक वेळी वै योगी याचे मानसे बरोबर जाय माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा तेथे आसे देव उभा जैसी समचरणाची शोभा महाराज तपाला काट नाही मारला महाराज ह्या साधना आता होऊ शकत नाही कलियुगात सगळे भक्ती कारण महाराज सुद्धा म्हणे पुढे भक्तीने धरली हाती मागे ध्यान वैराग्य धरली स्थिर केली ती आचपळ होती सिद्धी लावून आणली पंथिका महाराज ते साधना आता चालत नाही आता कलियुगात पास सांगितलंच महाराज जप तप अनुष्ठान अर्थ खया असा समुद्राने ध्यान लगे 12 वर्ष कलियुगात सगळ्या सोपा मार्ग सांगितला भक्ती पंथ बहु सोपा सगळ्याला करता येईल एवढा राड असतो कोण जायचंय महाराज 4 दिवस पुढे गेलं जमत नसतो खेळ आपण या बंधनात होतेले महाराज इथं राहू हीच भक्ती गुरुवर नारायण महाराजांनी गंगागिरी महाराजांची
भक्ती आणि महाराज आज सुद्धा तसंच काम इतकं जोमात गुरुवर्य रामगिरी महाराज हीच भक्ती आपल्याला करायची महाराज याच्यापेक्षा वेगळा काय काय चला जाऊ लागत आम्ही घेता आम्ही चला जाऊ लागत आम्ही चला जाऊ लागत पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ लाग घेता मी चला जाऊ लाग घेता मी पुढे गेले त्यांचा शोधित पुढे त्याचा शोधित मार्ग त्याच वाटाने जावं लागेल देण्याची पद्धती चालू जातात संतांच्या वाटाने गेले संतांनी जो परमार्थ सांगितला महाराज तो परमार्थ कारण ते तिथपर्यंत गेले म्हणून त्याच मार्गाने जावं लागेल दुसरे कुठे करायची काही भक्ती सगळे त्यांचे चरण माझे दंड त्यांचे चरण माझे दंड ज्यांचे धनवित पांडुरंग पांडुरंग ज्यांचे धनवित पांडुरंग पुढे गेले त्यांचा शोध त्यांची चरण माझे दंडवत त्यांची चरण माझे दंडवत ज्यांचे धनवित पांडुरंग ज्यांचे धनवित पांडुरंग एकदम मोठ्या भगवंताचं भजन करू विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई विठोबार जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई जय विठोबार पुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज सद्गुरु महाराज सद्गुरु नारायण जनार्दन स्वामी महाराज सगळं जय
न करी तप साधन मुक्तीचे साया हाची जन्म जन्मी गोड भक्तीचा रस महाराज म्हणत्या पुन्हा नामस्मरण हे जर केलं तर जन्माला नाही यावं लागत तुकाराम महाराज म्हणते घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधवाया नाम गर्भवासी सुखे घालावे आपाशी कशासाठी गुण गायी आवडी हे माझे सर्व भगवंताचं जर भजन करत असाल तर संतांना सगळ्यात मोठं भजन आवडत आणि असा हा भक्तीचा रस तो भगवंत चित्त निर्मळ संतांच्या कृपेनं नामस्मरणानं चित्त निर्मळ झालं आणि मग तुका येऊन गोपाळ राहे निर्मळ चित्तात महाराज भगवंत येऊन आणि चिढ भगवंताचा महाराज जिड भगवंत असा तिड सगळे भगवंताचं ऐश्वर्य भगवंताचं ऐश्वर्य काय ऐका येस श्री अवतार ऐश्वर्य ज्ञान वैराग्य ऐका येस श्री वैराग्य ऐश्वर्य ज्ञानाने अवतार हे साही भगवंताकडे राहतात म्हणून तो भगवंत महाराज भगवंत या कार्य सगळं क्षेत्रात महाराज ते सुख एकदा प्राप्त झाल्यावर कधी न संसार राहतात प्रेम महाराज तुकाराम महाराज तेच शेवटच्या चरणात सांगा तुका म्हणे आम्हा प्रेमाने ते काय तुका म्हणे आम्हा प्रेमाने ते काय तुका म्हणे आम्हा प्रेमामुळे ते काय तुका म्हणे आम्हा प्रेमामुळे ते काय तुका म्हणे आम्हा प्रेमाने ते काय तुका म्हणे आम्हा प्रेमाने ते काय तुका म्हणे आम्हा प्रेमामुळे ते काय तुका म्हणे आम्हा प्रेमामुळे ते काय हे पंढरीचा राणा साठविला पंढरीचा राणा साठविला अंतरे विठोबा झाला माझे मनी आनंदरे विठोबा झाला माझे मनी पंढरीचा राणा साठविला हृदयी पंढरीचा राणा साठविला हृदयी आनंदरे विठोबा आनंदरे विठोबा पाहता देखील लोचन विले सहित पावले देखिले लोचन विले सहित पावले पावले देखिले लोचन लोचन विटे सहित देखिले लोचन विटे सहित पावले पावले देखिले लोचन विटे सहित देखिले लोचन
पावले देखिले लोचन मिटे सहित पावले आनंद रे विठोबा झाला माझे मनी आनंद रे विठोबा झाला माझे मनी आनंद रे विठोबा झाला माझ्या मनी तुका म्हणे आम्हा प्रेमावने ते काही पंढरीचा राणा साठा विकार रे महाराज यांचा तो भगवान हृदय प्रगट झाला त्याचं स्वरूपच आनंद आहे आणि मग त्या आनंदाला काही मारा राहत नाही अशा प्रकारे यथामती यथा अवकाश जसं माझ्या बुद्धीला पेलवून असं सद्गुरूंनी जसं वधून घेतलं तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा तसे भक्ती साळू मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धरले गळाशी काय त्या पापारे बोलावी अंतरे काय पात्रात आहे महाराज परी त्या विश्व मोहरे बोलले तुका म्हणे त्याच्या कोण कळा वागवी पांगळ पाया महाराज ज्याला पाय त्याला हात बरोबर असेल पहा महाराज त्याला सुद्धा तो त्याच्यासाठी आला पण आनंदाने त्याचं वाक्यच आहे जो होय होय आनंद शरण तयाची चिवरणी जन्म मरण आणि माझी येडी वाकडी ही सेवा जशी मला सुचलं त्याप्रमाणे बोललो बरोबर ही चूक देव जाणे महाराज तुम्ही मोठ्या अंतःकरणाने ऐकून घेतलं एवढा अधिकार सुद्धा पुढे बसले आमचे सूर्यगाव दादा आले दत्तू भाऊ महाराज आले मगर मामा आले गावकर भरपूर मंडळी येले सगळ्याला कोटी कोटी धन्यवाद आणि ग्रामस्थाला आज पंगत तुपे मानकर आणि जाधव अशी सुंदर आता पंगत महाराज आणि सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घ्यावा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय आपुले बोले देवा बोले उत्तरी करा कृपा करा महाराज नाही उच्चारिला ते कामे आपुला क्षमा करा महाराज तुम्ही सुद्धा तुका म्हणे ज्ञानेश्वर राधा पायापैकी करा क्षमा करा महाराज तुम्ही सुद्धा देव तुकाराम ना